आदरणीय रामभाऊ भाई मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार आणि ज्यांनी पियुषजींना निवडून आण्याचा चंग बांधला ते आदरणीय गोपाळ शेट्टीजी, प्रवीण दरेकरजी, अतुल भातखळकरजी, योगेश सागरजी, प्रकाश सुर्वेजी, मनीषाताई चौधरी, सुनील राणेजी, शीतलताई भाकरे, संजय पांडेजी, इंद्रपाल सिंहजी, गणेश खडकरजी, रमेश गायकवाडजी, राणीताई द्विवेदी, बाबा सिंहजी, निखिल व्यासजी, बाळा तावडेजी, तेजेंद्र तिवाराजी, विनोद शेलारजी, योगेश शर्माजी, प्रकाश दरेकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज उत्तर मुंबईमध्ये होत आहे. उत्तर मुंबई हा आपल्या महायुतीचा गड आहे. माननीय रामभाऊंनी, माननीय गोपाळ शेट्टींनी उत्तर मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम केलं. एक प्रकारे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे याचा वस्तुपाठ हा आपल्याला यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिला. आणि आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की टीम मोदी मधले एक अत्यंत महत्वाचे खेळाडू ज्यांनी मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मंत्री म्हणून आपलं नाव कमावलं, जे मुंबईचे सुपुत्र आहे आणि रेल्वे मंत्री म्हणून असतील, कॉमर्स मंत्री म्हणून असतील किंवा वेगवेगळे जे त्यांनी पोर्टफोलिओज पाहिले, प्रत्येक ठिकाणी आपला एक ठसा देखील उमटवला. आणि त्यासोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून मोदीजींसोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पियुष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले. मी खरोखर माननीय मोदीजींचे, नड्डाजींचे, अमित भाईचे आभार मानतो की आमच्या पियुषजींना त्यांनी आमच्याचकडे पाठवलं. आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पियुषजींच्या माध्यमातून आपल्या मुंबईचे प्रश्न ते तसेही सोडवतच होते. आशिषजींनी सांगितलं त्यांनी काय काय केलं, पण एक हक्काचा माणूस हा मोदीजींसोबत आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून मी आज या निमित्ताने पियुषजींचं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. पियुषजी, आशिषजी म्हणाले ते खरं आहे की जे काँग्रेस आणि उभाठामध्ये पहिलेतून चाललो, ही सीट पुढे घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका, हे म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका. शेवटी उभाठाने काँग्रेसच्या माफी मागली. आता काँग्रेसवाले शोधत फिरतात, उमेदवार द्या, उमेदवार द्या. जसं होतं घर मिळेल का घर, तसं उमेदवार मिळेल का उमेदवार, उमेदवार मिळेल का उमेदवार, अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे. याचं कारण त्यांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्र पक्ष एक मजबूत अशा प्रकारची युती या उत्तर नागपूरमध्ये आपण तयार केली आहे. आणि मला विश्वास आहे की सगळे रेकॉर्ड आपण या ठिकाणी तोडणार आहोत. आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे आपल्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात विकास केला, माझा सवाल आहे 25 वर्ष उद्धवजींच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती. एक काम त्यांनी मुंबईचा चेहरा बदलला, चित्र बदललं, असं एक काम ते दाखवू शकतात का? मी सांगतो ते दाखवू शकतात. आज गेल्या 10 वर्षामध्ये
आपलं सरकार असताना आणि आता एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वाचं सरकार असताना मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू झालं. याचं कारण आमच्या पाठीशी मोदीजींचा आशीर्वाद आहे, मोदीजींचं विजन आहे. एखादं शहर कसं आधुनिक झालं पाहिजे, त्या ठिकाणी कशा सोयी मिळायला पाहिजे, तिथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे, या संदर्भातलं मोदीजींचं विजन होतं. म्हणूनच मुंबईमध्ये आज मेट्रोचं जाळं आपण पाहतोय. 50 किलोमीटरचं जाळं तयार झालंय. अजून 50 किलोमीटरचं आपण याच वर्षी सुरू करतोय. अजून 50 किलोमीटरचं पुढच्या वर्षी आपण सुरू करतोय. 350 किलोमीटरची मेट्रो मुंबईमध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. आज मुंबईचा कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईमध्ये आज आपण पाहतोय ठाणे बोरीवली सारखा जो अंडरग्राऊंड टनेल आपण तयार करणार आहोत की ज्याच्यामुळे मुंबईचं डिकंजेशन मोठ्या प्रमाणात आपण करू शकणार आहोत. वेगवेगळे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण मुंबई बदलण्याचं काम आम्ही केलं. आणि एवढंच नाही तर हे मोदीजींचं सरकार आहे की ज्या सरकारने पहिल्यांदा हे मान्य केलं की आमच्या झोपडपट्टीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं घर मिळालं पाहिजे. आणि पहिल्यांदा केंद्र सरकारने मान्यता दिली की केंद्राच्या जागेवर झोपडपट्टी असेल तर केंद्र सरकार एसआरए करण्याकरता किंवा आमच्या झोपडपट्टी वासियांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याकरता आपली जमीन उपलब्ध. मोठा भाग असा आहे की ज्या ठिकाणी काही ठिकाणी वनसंज्ञा लागलेली आहे. आमच्या भविष्यामध्ये चौधरी नेहमी संघर्ष करत असतात, पण काही संदर्भात आता पियुषजींसारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यामुळे मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कुठेही वन नाही, वर्षानुवर्ष झोपडपट्ट्या बसले, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काही निर्णय दिले, त्या निर्णयांचा फायदा घेऊन आम्हाला वनाचं संरक्षण करायचंच आहे. मुंबईतल्या वनांचं संरक्षण करून वन वाढवू, पण त्याच वेळी ज्या ठिकाणी संज्ञा आल्या आहेत पण वन नाही आहेत आणि झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत, अशा लोकांनाही कशा प्रकारे दिलासा देता येईल या संदर्भात पियुषजींच्या नेतृत्वात यापुढे आम्हाला केंद्र सरकारकडे काम करता येईल. हे आपल्याला सांगू इच्छितो, मोदी सरकारने वर्षानुवर्ष आमच्या विदर्भातला अशाच प्रकारचा झुडपी जंगलाचा प्रश्न होता की ज्या ठिकाणी झुडपी जंगलाचं विरोध पडलं होतं, परंतु जंगल नव्हतं. आमचं रेल्वे स्टेशन हे झुडपी जंगलावर आहे, अनेक हायकोर्ट बिल्डिंग झुडपी जंगलावर आहे. त्या संदर्भात मोदी सरकारने पुढाकार घेतला आणि त्या संदर्भातला कोर्ट कमिशनर अपॉइंट झाला, त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात गेलाय. मला अपेक्षा आहे की त्या माध्यमातून तो प्रश्न देखील सुटतोय. तशाच प्रकारे मुंबईतला प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न हा पियुषजींच्या नेतृत्वात आम्ही करू. आणि मला विश्वास आहे आपल्याला मुंबई ही स्लम मुक्त करायची आहे. स्लम मुक्त करायची याचा अर्थ आम्ही काँग्रेसी लोकांसारखे नाही आहोत. त्यांनी गरिबी हटवण्याचा नारा दिला, पण गरिबी हटवली, गरीब हटवले. गरीब आम्हाला गरिबी हटवायची आहे. मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेतलाय. गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला शौचालय मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हे जे मोदीजींचं स्वप्न आहे ते या मुंबईच्या गरीबाच्या जीवनामध्ये, मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. एक वायब्रंट शहर म्हणून या रामबाबू नायक, गोपाल शेट्टी जी, सभी भाजपा, शिवसेना, आरपीआई अठौरे ग्रुप और भाजपा के इतनी बड़ी संख्या, राज्यसभा के इतनी बड़ी संख्या में उपस्थित नेतागण, कार्यकर्ता, मीडिया के मित्रों, प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से 10 वर्ष देश की सेवा की, 24 घंटे, चाहे वो गरीब का कल्याण हो, चाहे वो नारी शक्ति का सम्मान हो, चाहे युवाओं को भरपूर अवसर मिले
भरपूर मौका मिले अपने जीवन के शिल्पकार बनने का, चाहे वो हमारे किसान, हमारे अन्नदाताओं को एक उज्जवल भविष्य देने का काम हो। प्रधानमंत्री मोदी जी ने बिना एक दिन छुट्टी लिए 24 घंटे देश की सेवा, देशवासियों को एक उज्जवल भविष्य देने का काम किया है। ऐसा समाज का एक भी वर्ग नहीं है जिसको प्रधानमंत्री मोदी जी की अलग अलग नीतियां, अलग अलग योजनाओं ने प्रभावित ना किया हो। 80 करोड़ लोगों को, गरीब हो, निम्न मध्यम वर्ग के हो, मुफ्त में अनाज मिलना, या 55 करोड़ लोगों को मुफ्त में स्वास्थ्य सेवा। भारत में कोई घर ऐसा नहीं है जिसमें आज बिजली नहीं पहुंची, एलपीजी गैस का सिलेंडर नहीं पहुंचा। अगले 2-2.5 वर्ष में हर घर तक नल से जल पहुंचेगा। प्रधानमंत्री मोदी जी ने देश को मजबूत बनाया है, देश का आत्मविश्वास और तेज किया है, और अब भारत तैयार हो गया है बड़े सपने देखने के लिए, बड़ी उम्मीद, बड़े आकांक्षा के साथ भविष्य में अमृत काल में एक विकसित, एक समृद्ध देश बनाने के लिए। अब दुनिया की कोई ताकत भारत को विश्व गुरु, भारत को एक विश्व शक्ति बनाने से रोक नहीं सकेगी। मुझे पूरा विश्वास है उत्तर मुंबई को जो उत्तम मुंबई बनाने का हम सब ने संकल्प किया है, हम उस संकल्प पे खड़े उतरेंगे। माननीय देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में, माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय अजीत पवार जी, रामदास अठावले जी, हमारे सभी नेताओं के नेतृत्व में अब भारत का समय आ गया है, अब महाराष्ट्र का समय आ गया है, अब मुंबई का समय आ गया है। और जैसे देश प्रगति करेगा, उत्तर मुंबई की नई ऊंचाइयों को छुएगा, ये मैं आप सबको आश्वस्त करता हूँ और मेरी बात को विराम